स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केडगाव येथील स्नेहांकूरमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले, याच भावनेतून स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी नेहमीच गोरगरीब असतील, ज्येष्ठ असतील, लहान मुलं असतील यांच्याप्रती आपुलकीची भावना पाहायला मिळाली. आज आपल्यात अरुणकाका जगताप नाही आहेत, मात्र ते आपल्यातच असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात असून अरुणकाका जगताप हे एक परीस होते. त्यांच्याकडे जो गेला त्याचं सोनंच झालं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अरुणकाका जगताप यांना आपल्यातून जाऊन आज 10 महिने पूर्ण झाले आहेत, मात्र त्यांची उणीव पावलोपावली भासत आहे. कार्यकर्ता असेल किंवा मग नगरकर असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, या प्रत्येकाच्या मनात काकांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. अरुणकाकांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक मयूर बांगरे, मनोज कोतकर, जालेंदर कोतकर, सुमित लोंढे यांच्या वतीने केडगाव येथील स्नेहांकूर दत्तक विधान केंद्र या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक मनोज कोतकर, मयूर बांगरे, शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर, जालेंदर कोतकर, सुमित लोंढे, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन घोडके यांनी काकांप्रती आदरभाव व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी नगरसेवक मनोज कोतकर, जालेंदर कोतकर, मयूर बांगरे, सुमित लोंढे, सूरज कोतकर, विशाल भिंगारदिवे, दीपक लोंढे, अजय शिंदे, विजय सुंबे, प्रशांत हातनूरकर, पप्पू इंगळे, कृष्णा पेटारे, सोमनाथ गुंड, अजित कोतकर, सुधीर चव्हाण, निलेश लोळगे, अमोल ठाणगे, गणेश लोंढे, नितीन गोडके, शुभम लोंढे, नवनाथ घेबूड आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. तर स्वर्गीय अरुणकाकांबद्दल सांगायचं झालं तर बाली शेठने सांगितले, मनोज दादांनी सांगितले, जालिंदर दादांनी सांगितले, त्यांच्याबद्दल अनेक अशा गोष्टी आहेत. अनेक आता पण वाटतं की त्यांची जयंती नाही तर वाढदिवस आहे, उद्या आपण त्यांना कुठेतरी बुके घेऊन भेटायला शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहोत असं कायम भासत असतं, वाटत असतं. आणि त्यांच्याकडे जे जे जायचे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत जे जे घटक जायचे, समाजाचे अनेक घटक जायचे, तर ते कधीच काकांकडे जाऊन आल्यानंतर नाराज होऊन आले असं कधीच झालेलं नाही. आणि असंच आपल्याला इथून पुढे ज्या संस्था आहेत, ज्या गरजू संस्था आहेत, ज्या ठिकाणी वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, अशा विविध संस्था आहेत ज्यांना अन्न मिळत नाही, अशा लोकांना कुठेतरी काकांची प्रेरणा घेऊन आपण त्या लोकांना देखील इथून पुढे कधीच नाराज शहरात ठेवलं नाही पाहिजे. हीच काकांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं.